प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये इंद्राच्या एका वाक्यामुळे सागरने जंग पछाडत मुक्ता आई का बनू शकत नाही आता हे सगळं शोधत डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेत मुक्ताच्या आई बनण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत आता मुक्ताला पूर्णपणे एकदम इंडिपेंडंट वुमन पासून परिपूर्ण कशी बाई बनवलेली आहे किंवा तिची आई बनण्याची जर्नी कशी चालू झाली हे या व्हिडिओमध्ये एकदम मस्तपैकी पाहायला मिळणार आहे। 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये इंद्रा रडत असते आणि स्वाते अगं कसं बघायला गेलं ना तर आपल्या घराण्याचा वारस हा फक्त आदित्य आहे, कारण आता आपल्या लकीला बाळ होणार नाहीये आणि लकीला होणार नाही त्यामुळे आरतीकडे जे बाळ आहे ते आरती काही आपल्या हातात देणार नाहीये आणि मुक्ता कधीच आई बनू शकणार नाही। त्यामुळे आता आपल्या या घराण्याचा वारस कधी या घरात जन्माला येईल ही आशा नाहीये। त्यामुळे कोळी कुटुंबाचं नाव पुढे करण्यासाठी जर कोणी या घराचा वारस आहे तर तो आदित्य आणि आदित्य इकडून जायला नाही पाहिजे। या कोळी कुटुंबाचा वंश तर आपल्याला पुढे जायचा असेल तर आदित्यशिवाय आपल्याला पर्याय नाहीये। त्यामुळे आदित्यला या घरातून बाहेर न जाऊ देता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत इंद्रा जे बोलत असते ते सगळं मुक्ता ऐकते आणि कुठेतरी मुक्ताला या सगळ्याचा आपल्यावरती परिणाम होताना दिसतो। ती विचार करते की काय चुकीचं बोलले आई, बरोबर तेच बोलल्या ना, आणि ती रूम मध्ये येऊन याच गोष्टीचा विचार करत असते। त्याच वेळेला तिकडे सागर येतो आणि मुक्ता मात्र आपल्या विचारामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते। तोपर्यंत मुक्ताला जे इंद्रा बोलली ते सारखं आठवत असतं की मुक्ता कधीच आई बनू शकणार नाहीये आणि आता त्यामुळे आदित्यच आपला वारस आहे। तोपर्यंत सागर येतो। दोघांच्या मध्ये एक ऑकवर्डनेस आलेला असतो। दोघही जण शांत असतात आणि बेडवरती बसतात। सागर टोकून मुक्ताकडे पाहत असतो। जी काही आता या सगळ्यामध्ये जी काही मुक्ताला त्रास झालेला असतो, मुक्ताला या गोष्टीचा जे काही वाईट वाटत असतं ते तर सागर बदलू शकत नसतो, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी मुक्ताला काहीतरी मदत करावी असं त्याला वाटत असतं। पण जे इंद्रा बोलले त्यामुळे तो खूप हर्ट असतो आणि बेडवरती येऊन बसतो। त्यानंतर मुक्ता त्याच्या बाजूला येते। दोघं जण एकमेकांचा हात आपल्या हातात घेतात। दोघं एकमेकांना एकाच वेळेला सॉरी म्हणतात। एकाच वेळेला सॉरी म्हटल्यावरती सागर म्हणतो तुम्ही का सॉरी म्हणताय, तुम्ही या सगळ्यामध्ये सॉरी म्हणण्याची काहीही गरज नाहीये। मुक्ता म्हणते असं कसं, या सगळ्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या घराण्याचा वारस देऊ शकत नाही। ही गोष्ट माझ्या मनाला खूप सलते, म्हणजे आत्तापर्यंत मी या गोष्टीचा विचार केला नव्हता, पण तसं बघायला गेलं ना तर मम्मींचं पण काही चुकलं नाहीच ना, त्या सुद्धा जे बोलल्या ते बरोबरच बोलल्या ना। तसं बघायला गेलं तर त्यांची सुद्धा व्यथा बरोबर आहे। सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही, या सगळ्यामध्ये तुमचा काय दोष आहे। यावरती मुक्ता म्हणते मला माहिती आहे की मी तुम्हाला फसवलेलं नाहीये किंवा मी तुम्हाला कोणत्याही खोट्या होप्स देऊन लग्न केलेलं नाहीये। मी जे आहे ते पहिल्यापासून जगासमोर ठेवलेलं आहे। मी कोणतीही लपवाछपवी केली नाही, पण तरी सुद्धा आपला जोडीदार समंजस आहे, आपला जोडीदार आपल्याला समजून घेतो। हे जरी किती खरं असलं ना तरी सुद्धा आपण आपल्या जोडीदाराला काही सुख देऊ शकत नाही, हे दुःख खूप मोठं असतं। सागर म्हणतो मी कधीतरी तुम्हाला म्हटलंय का याच्याबद्दल, आणि कधीतरी मला याच्याबद्दल गिल्ट आहे का। मुक्ता म्हणते तुम्हाला नाहीये गिल्ट, पण मला तर आहे ना। या सगळ्यामध्ये मला स्वतःला खूप वाईट वाटतं। एका पॉइंटला मी एका छान ह्याच्यावरती आहे, मला माझा जोडीदार मिळालेला आहे। मला जसा जोडीदार हवा होता तसा मला जोडीदार मिळालाय, पण माझ्या जोडीदाराला जे सुख एक बायको नवऱ्याला देऊ शकते ते सुख जर मी देऊ शकत नाहीये तर काय उपयोग आहे सगळ्याचा। यावरती सागर म्हणतो मुळातच हा विषय डोक्यातून काढून टाका, कारण हे सगळं नॉनसेन्स बोलताय तुम्ही। या सगळ्यामध्ये माझं सुख हे तुमच्यासोबत राहण्यात आहे। तुम्ही जे काही सईला प्रेम देता ना त्याच्यात आहे। खरंच मला वेगळं मूल किंवा असं तुमच्यापासून मूल असं खरंच काही नकोय। मी आहे त्या परिस्थितीमध्ये खूप खुश आहे। तुम्ही स्वतःला या सगळ्यामध्ये त्रास देऊ नका। या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला अजिबात गिल्टी मानू नका। यावरती मुक्ता म्हणते हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला। तुमच्या मनाचा हा मोठेपणा तुम्ही जरी दाखवत असलात ना तरी या सगळ्यामध्ये कुठेतरी मला पण कळतंय ना की माझं चुकतंय। मी तुम्हाला या सगळ्यामध्ये सुख नाही देऊ शकत आहे, किंवा एक रियालिटी चेक असतो
तो सुद्धा नाही देऊ शकत आहे किंवा हा मला रियालिटी चेक मिळालेला आहे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये सागर सोबत बोलत असते आणि सागर म्हणतो, खरं तर मी तुमची माफी मागायला पाहिजे, मला तुमची माफी मागायला पाहिजे, कारण या सगळ्यामध्ये मम्मी जे काही बोलली ना त्यांनी तुम्ही हर्ट झालेला आहात, हे हर्ट झाल्यामुळे तुम्हाला मी खरंच हात जोडून माफी मागतो असं म्हणत सागर मुक्ताची माफी मागतो. पण मुक्ता मात्र या सगळ्यामध्ये खूप हर्ट होते. आता सागर विचार करतो, आत्तापर्यंत मी कधीच असा विचार केला नाही की या सगळ्यावरती काहीतरी उपाय असेल, पण आत्ता मेडिकल सायन्स इतकं पुढे गेले की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी उपाय असेल आणि तो मला शोधून काढला पाहिजे. मुक्ताची सगळी मेडिकल हिस्ट्री मला शोधली पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मुक्ताला मला आता बरं करण्यासाठी त्या दिशेने प्रयत्न करायलाच पाहिजेत असा सागर ठामपणे विचार करतो. आणि त्यानंतर मग मात्र त्याला आठवते ती त्याची मैत्रीण नेहा ही खूप मोठी गायनाकोलॉजिस्ट असते आणि ही गायनाकोलॉजिस्ट पूर्ण इंडियाच नाही तर पूर्ण वर्ल्ड मध्ये काम करत असते. आता तिची मदत घेण्याचं सागर ठरवतो. तिला मेसेज करून तिची आता दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेऊन मुक्ताचे सगळे रिपोर्ट कलेक्ट करून आता सागर जे काही करणार असतो ते मुक्तासाठी खूप स्पेशल असतं. इकडे सावनीची नाटकं सुरू होतात. सावनी सकाळी लवकर उठते, जे सगळं मुक्ता करते ते करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे झाडू काढते, झाडू काढून मग आता सगळं साफसफाई करते, देवाची पूजा करते, किचन मध्ये येते. किचन मध्ये जसं मुक्ता ब्रेकफास्ट करते किंवा जसं मुक्ता ज्याला ज्याला जे आवडेल ते सगळं करण्याचा प्रयत्न करते तशीच सावनी सुद्धा सगळं करण्याचा प्रयत्न करते आणि मग ब्रेकफास्टची तयारी करत असते, कांदा चिरत असते. तोपर्यंत मुक्ता उठते. मुक्ता आंघोळ करून वगैरे बाहेर येते, देवाच्या पाया पडायला जाते. पाहते तर काय, देवपूजा ऑलरेडी केलेली असते. मग मुक्ता आता इकडे पाहते तर किचन मध्ये सावनी आता काम करत असते. सावनी काम करताना बघून मुक्ता विचार करते की ही बाई कालपर्यंत भौतिक सुखांसाठी झगडत होती, भौतिक सुखांसाठी मला हे हवे मला ते हवे असं मिरवत होती आणि त्यासाठी कोणत्याही खालच्या पातळीला जायला तयार होती. ती बाई एका रात्रीत बदलू शकते? मुक्ताच्या डोक्यात संशय येतो. नाही, कसं काय माणूस बदलू शकतं? वर्षानुवर्ष ज्या भौतिक सुखाच्या मागे आता सावनी धावत होती, ज्या भौतिक सुखासाठी तिने आता सगळी नीतिमत्ता सोडून दिली, ते सोडून ही सगळी कामं करते. स्वतःची कामं करायला हिला जमत नव्हती, आज लोकांची कामं करते. नाही, काहीतरी गौडबंगाल आहे. तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणते, मुक्ता तू आलीस, मी सगळ्यांसाठी चहा केलेला आहे, पण तू चहा घेत नाहीस ना, तुला मी कॉफी बनवून देते असं म्हणत इकडे आता सावनी मुक्ताला कॉफी बनवून द्यायला लागते. मुक्ता म्हणते ते ठीक आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आतापर्यंत कालपर्यंत पैसे चोरून भौतिक सुख खरेदी करण्यासाठी लागला होतात, हे हवे मला ते हवे असे डिमांडिंग होतात आणि एका रात्रीत असं काय झालं की एका रात्रीत तुम्ही अचानकपणे बदलून गेलात? म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला जरा सुद्धा म्हणजे बदलायला इतक्या वेळ लागला नाही? खरंच मला तुमचं वागणंच काही कळत नाहीये की तुम्ही खरंच बदललायत की नाटक करताय असं म्हटल्यावरती इकडे आता सावनी म्हणते, साहजिक आहे मुक्ता, तुला असं वाटणं साहजिक आहे की मी नाटक करते आहे, पण कसं आहे ना, ज्या वेळेला माणसाला रिअलायझेशन होतं ना की आपण ज्या भौतिक सुखाच्या मागे धावत आहोत ते भौतिक सुख म्हणजे एक मृगजळ आहे आणि या सगळ्यामध्ये ते मृगजळापर्यंत आपण कधी पोहोचूच शकत नाही. हे मृगजळ म्हणजे एक भास आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे प्रयत्न करतोय ते पण चुकीचे आहेत. चुकीच्या मार्गाने आपण जे प्रयत्न करतोय ना हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून मला आता रिअलायझेशन झालेलं आहे की या सुखाच्या मागे धावण्यापेक्षा समाधान शोधणं हे गरजेचं आहे. मी पाहिलं ना तुला, तू या घरासाठी किती काय काय करतेस. मुक्ता म्हणते, आज तर मी जे काही केलंय ते सगळंच केलं. सकाळी उठलात, कचरा काढलात, देवपूजा केलीत, इकडे ब्रेकफास्टची तयारी करताय, माझ्यासारखं बनण्याचा तुम्ही प्रयत्न करताय असं मला दिसतंय. सावनी म्हणते, नाही मुक्ता, मी तुझ्यासारखं कधी आयुष्यात बनूच शकत नाही. तू ज्या पद्धतीने नाती सगळी जपलीस ना, तू चांगली बायको झालीस, तू चांगली सून झालीस, तू चांगली वहिनी झालीस आणि चांगली आई झालीस, हे सगळं मला जमलं नाही आणि आत्ता माझी वेळ निघून गेली. ना मी चांगली बायको बनू शकत आहे, ना मी चांगली सून बनू शकत आहे, ना मी चांगली या सगळ्यामध्ये वहिनी कुणाची बनू शकली. पण एक नातं आहे जे मला आता जपायचं आहे, ज्याच्यासाठी मी हे सगळं करत आहे, ते म्हणजे आई.
माझ्या आदित्यसाठी मला या सगळ्यामध्ये सुधारायला पाहिजे. कारण मी रिअलाइज केलं की या सगळ्यामध्ये जर का आधी समोर हे सगळं सत्य आलं असतं तर त्याने माझ्याकडे डोंकूनही पाहिलं नसतं. आई म्हणून पण मी हारले असते आणि आई म्हणून हारले तर जगामधलं कोणतंही नातं माझ्यासोबत येणार नाहीये हे मला पक्क माहिती आहे. आणि याच कारणासाठी मी सुधारण्याचा प्रयत्न करते माझ्या आदित्यसाठी. त्याला उद्या जाऊन माझ्याबद्दल हे असं काही वाटायला नको, त्याच्या मनात तुझ्यासारखाच माझ्याबद्दलचा आदर असला पाहिजे. तू कसं साईच्या मनात आदर निर्माण केलायस तसाच आदर मला या नात्यामध्ये करायचा आहे. बाकी नाती मी जपली नाही, ती आता शक्यही नाहीत, पण आईपणाचं हे नातं मला जपायचं आहे. मला समजलंय की भौतिक सुखापेक्षा आंतरिक समाधान हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या समाधानाच्या दिशेने आता मी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते. कुणाला हे नाटक वाटू शकतं, पण हे माझं नाटक नाहीये. मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मला समाधान शोधायचं आहे. असं म्हणत काय किती आणि कशा तरी मोठ्या गोष्टी इकडे आता सावनी बोलत असते. मुक्ता विचार करते की नाही खरंच हे बदलले का. साधी भोळी मुक्ता आता पटकन कुणावरतीही विश्वास ठेवायला तयार होत असते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते माझी आई आहे ना नेहमी म्हणायची की ज्या वेळेला सावनीला समजेल की भौतिक सुख ही फक्त आणि फक्त एक संकल्पना आहे, आंतरिक समाधान हे मोठं आहे, त्यावेळेला सावनी भौतिक सुख सोडून आंतरिक समाधानाच्या मागे धावेल आणि तेच महत्त्वाचं आहे. आणि त्याच वेळेला खरी सावनी बाहेर येईल. खरंच माझी आई जे काही म्हणायची ना ते अगदी तंतोतंत आता तुझ्या वागण्यातून मला कळलंय. असं म्हटल्यावरती सावनी म्हणते मुक्ता तू मला सुधारण्याची एक संधी दिलीस ना त्यासाठी मी तुझे किती आभार मानू तितके कमी आहे. असं म्हणत इकडे आता सावनी आभार मानत असते. पण मुक्ताच्या मनामध्ये एक प्रश्न येत असतो की अजून खरंच सावनी सुधारले, काय केलंय, तिला डाऊटच असतो. तोपर्यंत इकडे आता सागरने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. सागरने ऑलरेडी सगळे रिपोर्ट मुक्ताचे जे आता नेहाला पाठवलेले असतात आणि तिच्याकडून तो रिप्लायची अपेक्षा करत असतो. तोपर्यंत सागरच्या समोर आता नेहाचा मेसेज येतो. नेहाचा मेसेज आल्यावरती सागर खूपच खुश होतो आणि तो मेसेज वाचायला लागतो आणि नेहाने पॉझिटिव्ह रिप्लाय दिलेला असतो की या केसेसमध्ये हल्लीच्या दिवसामध्ये सायन्स इतकं हे झालंय की या सगळ्यामध्ये ती व्यक्ती आई होऊ शकते. असं काही नाही आहे की 100% आई नाही होऊ शकत, या सगळ्यामध्ये होप्स आहेत. आता मात्र सागरला खूपच आनंद होतो. तो नेहाला मेसेज करतो थँक्यू सो मच, तू माझं किती मोठं ओझं हलकं केलेस ना, तुला खरंच नेहा माहिती नाहीये. या सगळ्यामध्ये तू माझ्यासाठी जे काही केलेस ना ते खूप खूप महत्त्वाचं आहे आणि या सगळ्यासाठी मी तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. आणि तो स्वतःचा विचार करतो इतक्या दिवसामध्ये का नाही मी मुक्तासाठी हे सगळं करू शकलो. म्हणजे इतक्या दिवसामध्ये मुक्ताचं हे प्रॉब्लेम मला माहिती होता आणि जगातली बेस्ट गायनोकॉलॉजिस्ट माझी खास मैत्रीण आहे नेहा, जी या केसमध्ये स्पेशल लक्ष देईल, स्पेशली या सगळ्यामध्ये लक्ष देईल. तर हे माझ्या लक्षातच कसं नाही आलं की मी इतक्या दिवसात तिला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, इतक्या दिवसात तिला सांगायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. मला आत्ता तरी संधी मिळालेली आहे की या सगळ्यामध्ये मी तिला हे मुक्ताचे पेपर पाठवले आणि खरंच थँक्यू नेहा. आज तू माझं किती महत्त्वाचं काम केलेस याची तुला खरंच कल्पना नाही आहे. या सगळ्यामध्ये मी तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत. असं म्हणत सागर भलताच खुश होतो आणि खुश झालेला सागर या सगळ्यामध्ये आता मात्र नेहाच्या भेटण्याची वाट पाहतो. तो तिला सांगतो नेहा तू जे काही माझ्यासाठी केलेस ना त्यासाठी मी तुला पार्टी देऊ इच्छितो. असं म्हणत तो आता इकडे नेहाला फोन करायला निघतो. तोपर्यंत हर्षने पेपरमध्ये बातमी पाहिलेली असते. पेपरमध्ये हर्षला समजतं की सावनीने पूर्णपणे बदललेली आहे. सावनी बदलून तिने आता माफी मागण्याचा हा सगळा ड्रामा केलाय. सागरच्या समोर मीडियाला बोलून माफी मागितलेली हर्षला समजतं आणि त्याला सावनीची आता मस्ती करण्याची हुकी येते. सावनी या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेमॅटिक करणार हे त्याला माहिती असतं आणि त्यासाठी तो मुद्दामच सावनीला या परिस्थितीमध्ये डिवचण्याचा प्रयत्न करतो आणि हर्ष तिला कॉल करतो. मालिकेमध्ये हर्षचं पात्र साकारणारा माणूस बदललेला दिसतो आपल्याला. तोपर्यंत इकडे आता सावनी फोन उचलते. हर्ष म्हणतो काय ग तुझे इतके वाईट दिवस आले की तुला या सगळ्यामध्ये सागर कोळी याची माफी मागायला लागली. सिरियसली सागर कोळी याची तू माफी मागितलीस. असं म्हणत तो सावनीला चिडवायला लागतो. म्हणजे तुझे इतके वाईट आले की तू त्या सागरला बोलायचीस.
गुड फॉर नथिंग, तो काहीही आयुष्यात करू शकत नाही. त्या सागरची माफी मागण्याची तुला वेळ आली म्हणजे तुझे खरंच वाईट दिवस सुरू झालेले मला दिसतायत. असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते, गप्प बस. हे सगळं जे घडतंय ना ते सगळं आणि सगळं तुझ्यामुळे घडतंय. तू या सगळ्यामध्ये मला जर का सोडून गेला नसतास तर कदाचित ही वेळ माझ्यावरती आलीच नसती. तू माझ्यावरती ही वेळ आणलीस. यावरती हर्ष म्हणतो, मी वेळ नाही आणलेली आहे, मी पण या परिस्थितीतून गेलेलो आहे. मी ज्या वेळेला या परिस्थितीतून गेलो त्यावेळेला तू माझ्यासोबत होतीस. तू माझ्यासोबत असून हे सगळं जे काही कारस्थान केलेस ना ते कारस्थान आत्ता माझ्यासोबत नाही आहेस, त्यामुळे खूपच मला भारी वाटतं आहे. असं म्हणत इकडे आता हर्ष मुद्दाम सावनीला डिवसायचं काम करत असतो. त्यावरती सावनी म्हणते, बस कर, तुझं मला काहीही ऐकायचं नाहीये. मी सागरची माफी मागितली, मी काहीही केलंय, पण तुला मी सोडणार नाहीये. कारण आज ज्या पोझिशनला मी आहे ना इथे, ही पोझिशन तू माझ्यासाठी क्रिएट केलेली आहेस. ज्या वेळेला लग्नाचं आमिष दाखवलंस, मी तुझ्यावरती खरं प्रेम केलं होतं. खरं प्रेम करून मी तुझ्याशी लग्न करणार होते, पण तू मला धोका दिलास. तू फक्त आणि फक्त माझा वापर केलास. सगळ्यांची वेळ येईल, माझी पण वेळ येईल, त्यावेळेला तुला जे काही सांगायचं ना ते मी बरोबर सांगेन. यावरती हर्ष म्हणतो, तुझी वेळ संपले ग आता. तू माझ्यासोबत होतीस ना तेव्हा सुद्धा मला निगेटिव्ह वाटायचं. आत्ता तू माझ्या आयुष्यात नाहीयेस ना तर माझं आयुष्य कितीतरी पॉझिटिव्ह झाले. सावनी, तू तरी माझ्यासोबत कशासाठी होतीस ग? तू सुद्धा मतलबासाठीच होतीस ना. तुझा सुद्धा मतलबच होता ना. कोणतं माझ्यावरती निस्वार्थी प्रेम करत होतीस? असं म्हणत इकडे आता हर्ष आता सावनीला चांगलंच डिवचत असतो. सावनी चिडते आणि आता चिडलेली सावनी हर्षवरती खूप रागावते आणि फोन ठेवते. फोन ठेवल्यावरती ती विचार करते, काहीही झालं ना तरी या हर्षला धडा मला शिकवायलाच पाहिजे. किती काही झालं तरी हर्षने या सगळ्यामध्ये जे काही माझं नुकसान केलंय ते नुकसान भरून न येण्यासारखं आहे आणि त्याचमुळे आज मी या पोझिशनला आहे. या हर्षला एकदा का माझी पोझिशन बदलली की बरोबर धडा शिकवते. असं म्हटल्यावर ते इकडे आता तोपर्यंत सागरने फोन लावलेला असतो नेहाला फोन लावून तो म्हणतो, नेहा, तू इतकं मोठं काम माझं केलंस ना, इतके दिवस माझ्या लक्षात कधी आलंच नाही की मी तुला कॉल करावा, तुला विचारावं, तुला या गोष्टीशी डिस्कस करावं. मी ही गोष्ट नॉर्मलाइज करून चाललो होतो, पण आज मला समजलंय की तुझ्यामुळे मला समजलंय की नक्कीच याच्यामध्ये प्रगती होऊ शकते. यावरती तुला मी जिथे हवे तिथे पार्टी द्यायला तयार आहे. तू फक्त बोल की तुला कुठे पार्टी पाहिजे, ती पार्टी माझ्याकडून तुला मिळाली म्हणून समज. असं म्हणत सागर आता त्याची मैत्रीण नेहा हिच्याशी फोनवरती बोलत असतो आणि नेहा, मी तुला पार्टी देणार असं तिला ठोकून सांगत असतो. नेमकं आता मुक्ता तिकडे येते. मुक्ता ऐकते की कोण नेहा, कोणत्या नेहासोबत हे बोलतायत, कोणत्या नेहाला पार्टीचं सांगतायत. मुक्ताला काही कळतच नाही. तोपर्यंत फोन ठेवल्यावरती मुक्ता आता सागरला कॉफी देते. सागर एकदम खुशीत असतो. सागरचा मूड एकदम चांगला असतो कारण त्याला कळलेलं असतं की मुक्ता आई बनू शकते आणि त्यासाठी काही बेसिक ट्रीटमेंट, बेसिक औषधं किंवा बेसिक टेस्ट करून आपल्याला नॉर्मली हे सगळं करू शकता येतं. हे नेहाने त्याला फोनवरती सांगितल्यामुळे त्याला आता मुक्ताला सरप्राईज द्यायचं असतं. तर मुक्ता म्हणते, कॉफी, तुमची कॉफी आणली. आणि कोण आहे ही नेहा? यावरती सागर म्हणतो, नेहा माझी मैत्रीण आहे, बालपणीची मैत्रीण आहे. यावरती मुक्ता थोडीशी उदास होते. सागर म्हणतो, काय तुम्हाला उदास वाटलं ना? मुक्ता म्हणते, नाही, मी कशाला उदास होऊ. सागर म्हणतो, व्हायलाच पाहिजे, कारण ज्या वेळेला बालपणीचा मित्र हा समोर आल्यावरती कसा त्रास होतो कळलं का तुम्हाला आता? हे म्हणते मुक्ता त्याच्याकडे पाहायलाच तयार नसते आणि ती म्हणते, कोण आहे ही नेहा? मला काय फरक पडतोय, असू शकते तुमची मैत्रीण. तुमच्या मैत्रिणीचा मला खरंच काही प्रॉब्लेमच नाहीये. सागर म्हणतो, सिरियसली ना, प्रॉब्लेम नाहीये ना? असू दे ना माझी मैत्रीण. यावरती मुक्ता म्हणते, असू दे की, पण तिला पार्टी का आणि कुठे पार्टी? सागर म्हणतो, बघा तुम्ही आता जजमेंटल होताय, तुम्हाला सगळंच जाणून घ्यायचंय की कुठे पार्टी, काय पार्टी, इतक्या जेलस होताय का तुम्ही? मुक्ता म्हणते, मी का जेलस होऊ? मला जेलस होण्यासाठी काहीही कारण लागत नाहीये. मी काही जेलस वगैरे नाहीये. उगाच माझ्या तोंडात काही शब्द टाकू नका. सागर म्हणतो, सिरियसली खरंच तुम्ही जेलस नाहीये? मुक्ता म्हणते, नाही, अजिबात जेलस नाहीये. उगाच तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला उगाच हे तोंडात शब्द टाकताय. असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो, ठीक आहे, माझी बायको जेलस नाहीये ना? मुक्ता म्हणते, हो नेहा, तुला कुठे पार्टी हवे तिथे मी पार्टी देईन. हे ऐकलं ना मी.
सागर म्हणतो बघा बघा तुम्ही जेलस आहात असं म्हणत सागर मुक्ताच्या जवळ येतो आणि आता मुक्ताच्या जवळ आल्यावरती ती मुक्ता लांब जाण्याचा प्रयत्न करते। त्यावेळेला आता मुक्ता सांगते तुमच्यासारख्या विचित्र माणसाला कुणी मैत्रीण टिकणं कठीण आहे। तुमचं कसं आहे माहितीये का, तुम्हाला पोहे आवडतात, पोहे केले तर पोह्यात सोडा टाकून आवडतात, सोडा टाकून केले तर रोज काय मी नॉनव्हेज खाणार आहे। सागर म्हणतो तो सोडा नसतो, तो सोडे असतात, सोडे। मुक्ता म्हणते ठीक आहे, सोडा आणि सोडे एकच असं म्हणत मुक्ता रागात निघून जाते। तिचा पदर आता अडकतो, पदर अडकल्यावरती ती म्हणते सागर सोडा। यावरती सागर म्हणतो कोणता सोडा, नॉनव्हेजचा सोडा की खायचा तो टाकतात तो बेकिंग सोडा। मुक्ता मागे वळून पाहते आणि म्हणते मला वाटलं तुम्ही पदर पकडलात। सागर म्हणतो हवे का पकडायला असं म्हणत सागर मुक्ताला जवळ घेतो, खूपच रोमॅन्टिक होतो आणि तिच्यासोबत अगदी रोमॅन्टिक क्षण एन्जॉय करत असतो। मुक्ता सुद्धा सागर सोबतचे रोमॅन्टिक क्षण एन्जॉय करत असते आणि कुठेतरी तिच्या मनामध्ये नेहाशी बोलतानाची जेलसी आलेली असते, ती पूर्णपणे निघून जाते। सागर मुक्ताला मिठीत घेतो, तिच्या गालावरती एक छानपैकी किस घेतो आणि मुक्ता खूप खुश होते। सागर आणि मुक्ता यांचं आता नातं दिवसेंदिवस फुलत चाललेलं असतं आणि सावनी सारख्या मूर्ख बाईमुळे या नात्यामध्ये कधीही काही दरार येणे शक्य नसतं। उलट आता मुक्ता आई होऊ शकणार असल्यामुळे त्यांच्या संसाराला एक वेगळाच अर्थ लाभणार असतो आणि सागरने या दिशेने पहिलं पाऊल टाकलेलं असतं। सागरला मुक्ताला फक्त सांगायचं नसतं आणि या सगळ्यामध्ये मुक्ताला सागर म्हणतो चला मला निघायला पाहिजे। आता इतक्या रोमॅन्टिक मूडमध्ये सागर कुठे चालला, यावरती मुक्ता म्हणते कुठे, त्यावरती सागर म्हणतो सांगितलं ना मी तुम्हाला, नेहाला पार्टी द्यायची आहे, नेहाला पार्टी सोबत जायचं आहे असं म्हणत सागर निघून जातो। मुक्ता विचार करते आत्ता इतक्या रोमॅन्टिक मूडमध्ये असताना सुद्धा नेहा आठवलीच का यांना, पार्टी द्यायचं आठवलंच का यांना, कोण आहे ही नेहा, काय आहे ही नेहा, मला जाणून घ्यायलाच पाहिजे असा ती विचार करायला लागते आणि कुठेतरी तिच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते आणि ती स्वतःशीच हसायला लागते, आपण किती संशय घेतोय असं म्हणत असतानाच इकडे सावनीचे धंदे सुरू होतात। सावनी मुक्ताचा विश्वास जिंकण्यासाठी तिचा पदर जाळते आणि तिचा विश्वास जिंकण्यासाठी पुढची सगळी कारस्थानं करते। त्यावरती मुक्ता वाचते, पण मुक्ता सगळ्यांना सांगते की सावनीमुळे माझा जीव वाचलेला आहे आणि मग काय, मग सागर सावनीचे आभार मानतो, सावनीचा पण हात भाजलेला असतो। पण इकडे सावनी विचार करते की लोकांची घरं दिवाळीच्या दिवशी उजळून निघतात, पण मुक्ता तुझं घर मी उजळून नाही, मी जाळून टाकणार आहे असं म्हणत आता इकडे सावनीची कारस्थानं काही संपत नसतात। पण मुक्ताला या सगळ्यामध्ये कुठेतरी डाऊट आलेला आहे की सावनी ही नाटक करत आहे। या सगळ्या नाटकांचा आता मात्र सावनीच्या या सगळ्यामध्ये कसा पर्दाफाश होणार, सावनी या सगळ्यामध्ये कशी एक्सपोज होणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे।